Hello students, very pleasant good morning and welcome back to our online teaching learning on SM Academy YouTube channel. विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या लेक्चरला प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू आणि त्या प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यूमध्ये बिफोर द इंटरव्ह्यू, ड्युरिंग द इंटरव्ह्यू ह्या दोन स्टेजेस शिकलो. आता आपल्याला आफ्टर द इंटरव्ह्यू अँड टाईप ऑफ क्वेश्चन दॅट आर आस्क इन इंटरव्ह्यू हे अभ्यासायचे आहेत. आपण यापूर्वीच अभ्यासलेलो आहोत की मुलाखत इंटरव्ह्यू हा किती महत्त्वाचा एक टप्पा असतो आपल्या निवड होण्यामागे, आपल्या सिलेक्शनच्या मागे. फॉर अ सिलेक्शन इंटरव्ह्यू प्लेज व्हेरी क्रुशल, इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल रोल. The effective interview needs some basic preparation. It needs a preparation in 3 stages. First, before the interview. Next, etiquettes, manners, decorum during the interview. And then after the interview. तर आपण याच्यापूर्वी शिकलो बिफोर द इंटरव्ह्यू काय केलं पाहिजे, ड्युरिंग द इंटरव्ह्यू केलं काय पाहिजे. आता आपण शिकणार आहोत आफ्टर द इंटरव्ह्यू. आफ्टर द इंटरव्ह्यू. आता आफ्टर द इंटरव्ह्यूमध्ये आपण खूप काही करू शकत नाहीत, परंतु प्रत्येक मुलाखतीमध्ये आपलं सिलेक्शन होईलच याची हमी देता येत नाही. बिकॉज देर इज अ बिग कॉम्पिटिशन, व्हास्ट कॉम्पिटिशन, and in such a competitive world, in such a competitive environment, one cannot guarantee that he or she could get selected for the post. मग आपल्याला अनेक मुलाखती द्याव्या लागतात आणि अनेक मुलाखती दिल्यानंतर आपलं वारंवार सिलेक्शन का होत नाही, कुठे आपण कमी पडतो आहो, दॅट इज कॉल इंट्रॉस्पेक्शन. त्याला म्हणतात आत्मपरीक्षण. इंट्रॉस्पेक्शन. तर आफ्टर द इंटरव्ह्यू जो आहे हा प्रत्येक मुलाखतीनंतरचा एक इंट्रॉस्पेक्शनचा भाग असतो, आत्मपरीक्षणाचा भाग असतो. दिस इज ॲन इंट्रॉस्पेक्टिव्ह स्टेज. आफ्टर द इंटरव्ह्यू वन शुड गिव अ सेकंड थॉट टू द परफॉर्मन्स गिवन इन द इंटरव्ह्यू. आपण स्वतःच त्याला एक आठवायचा प्रयत्न करायचा की व्हॉट वॉज माय परफॉर्मन्स, कुठे मी चुका केल्या, विच मिस्टेक्स कुड आय हॅव अवॉइडेड, मी कोणत्या मिस्टेक्स अवॉइड करू शकत होतो, मी कोणत्या बोलणं टाळू शकत होतो, कुठे मी गोंधळणं टाळू शकत होतो. त्याला म्हणतात इंट्रॉस्पेक्शन. दिस विल हेल्प इन 2 ways. याच्याने 2 फायदे होतात. इफ वन डज नॉट सक्सीड इन द इंटरव्ह्यू कॅन इंट्रॉस्पेक्ट अँड वर्क अपॉन द वीक पॉईंट्स. याच्याने आपला पहिला फायदा असा होतो की आपलं त्या मुलाखतीमध्ये सिलेक्शन का झालं नाही हे आपल्याला जर कळालं तर त्याच्यातले जे वीक पॉईंट आपल्याकडनं चुका झाल्यात कळत न कळत, आपण काय डेलिबरेटली केलेल्या चुका नसतात, पण व्हॉट एव्हर द मिस्टेक्स, व्हॉट एव्हर द वीक पॉईंट्स दॅट वी कमिटेड ड्युरिंग द इंटरव्ह्यू, त्याचं आपल्याला जाणीव झाली तर इन द नेक्स्ट इंटरव्ह्यू आपण थोडं सावध होतो. वी बिकेम कॉशियस अँड वी ट्राय टू अवॉइड, अँड वी शुड नॉट ट्राय, वी शुड अवॉइड दोज मिस्टेक्स. समटाइम्स टाइमली मिस्टेक्स, समटाइम्स सिली मिस्टेक्स are made by us during the actual performance of the interview. त्याचं इंट्रॉस्पेक्शन म्हणजे आफ्टर द इंटरव्ह्यू. सो आफ्टर द इंटरव्ह्यू इज बेसिकली इंट्रॉस्पेक्टिव्ह स्टेज. ही प्रामुख्याने इंट्रॉस्पेक्टिव्ह स्टेज असते. याच्यामध्ये आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडनं कळत नकळत अनेक चुका झालेल्या असू शकतात. पहिली चूक, वेदर माय फॉर्मल ड्रेस वॉज राईट, वेदर माय ग्रीटिंग टू द पॅनल एक्सपर्ट वॉज राईट, ॲक्युरेट, whether I fumbled while submitting the documents file when those were asked by me. जेव्हा माझ्याकडनं कागदपत्रांची मागणी झाली त्यावेळेस ती कागदपत्र देत असताना माझ्याकडनं ती कागदपत्रांचं फंबल तर झालं नाही, अस्तव्यस्त तर झालं नाही. म्हणजे दे वेर आस्किंग डॉक्युमेंट्स ऑफ ग्रॅज्युएशन अँड आय सबमिटेड द डॉक्युमेंट्स ऑफ सर्टिफिकेट्स, कोर्सेस, पोस्ट ग्रॅज्युएशन और SSC HSC असं काही झालं नाही ना.
किंवा व्हेन दे आस्क मी अबाउट माय पर्सेंटेजेस, तर त्यावेळेस मी अंडर ग्रॅज्युएटचे मार्क पोस्ट ग्रॅज्युएटच्या डिग्रीला सांगितले, पोस्ट ग्रॅज्युएटचे मार्क अंडर ग्रॅज्युएटच्या डिग्रीला सांगितले. असं काही माझ्याकडनं झालं नाही ना. हे सगळं कळत नकळत आपल्याकडनं ज्या चुका होतात, ह्या चुकांचं इंट्रॉस्पेक्शन म्हणजे आत्मपरीक्षण, दॅट इज आत्म म्हणजे स्वतः केलेलं परीक्षणाची स्टेज म्हणजे आफ्टर द इंटरव्ह्यू. ही इंटरव्ह्यूनंतर करावयाची असते. आणि हे का महत्त्वाचं असतं, कारण हे सगळं आत्मपरीक्षण केल्यानंतर वी शुड मेक अ लिस्ट. वी शुड मेक अ लिस्ट ऑफ आपल्याकडनं ज्या कळत नकळत चुका झाला याची आपण 1, 2, 3, 4 अशी यादी बनवली पाहिजे. आणि रिमेंबर, वी मस्ट ओव्हरलूक और लूक दोज लिस्ट, दॅट लिस्ट अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा आपण ती यादी पाहिली पाहिजे. कशासाठी? की इन द नेक्स्ट इंटरव्ह्यू वी शूड अवॉइड म्हणजे टाळणे. नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण ते टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा किंबहुना टाळलंच पाहिजे. एकच चूक एकदा दोनदा होऊ शकते. वारंवार जर आपण करत असाल तर याचं एकच निष्कर्ष निघतो, दॅट वी डोंट हॅव अ प्रॉपर सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्याकडे प्रॉपर सेल्फ कॉन्फिडन्स नाही, हाच त्याचा निष्कर्ष असू शकतो. म्हणून हा जो अनुभव आपल्याला आला त्या मुलाखतीमधला, काहींनी आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, आता ते प्रश्न कसे असतात हे आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत. पण त्याच्यातनं आलेले जे अनुभव आहेत, दॅट एक्सपिरियन्स विल इन्क्रीज द कॉन्फिडन्स फॉर द नेक्स्ट इंटरव्ह्यू. तर हे इंट्रोस्पेक्शन का? टू इन्क्रीज कॉन्फिडन्स इन द नेक्स्ट इंटरव्ह्यू. दुसरं, टू अवॉइड मिस्टेक्स. ओके. तर 3 गोष्टींसाठी आपल्याला फॉर 3 reasons we must make an introspection after the each and every interview until we get selected. जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आपण प्रत्येक इंटरव्ह्यूनंतर इंट्रोस्पेक्शन हे केलंच पाहिजे. आणि ते इंट्रोस्पेक्शन हे 3 गोष्टींसाठी केलं पाहिजे. टू इन्क्रीज कॉन्फिडन्स. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. आपला दुसऱ्या मुलाखतीच्या वेळेस आपला कॉन्फिडन्स नाही, त्यावेळेस माझा परफॉर्मन्स हा 60% झाला होता. पुढच्या वेळेस मी निश्चितच 80% किंबहुना 100% बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स आपल्याला येण्यासाठी इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. नाहीतर जी चूक पहिल्या इंटरव्ह्यूला झाली, देन वी क्लोज द मॅटर, वी क्लोज द फाईल. त्याच्यानंतर काहीतरी दुसऱ्या पदाची जाहिरात येते, देन वी मेक ॲन ॲप्लिकेशन. मग आपण तिथं ॲप्लिकेशन करतो, वी रिसीव द कॉल आणि मग त्याची तयारी करतो, परीक्षा देतो, पूर्व देतो, मुख्य देतो आणि पुन्हा ती एकदा स्टेज येते कशाची? मुलाखतीची. आणि मग त्यावेळेस आपण कळत किंवा न कळत पहिल्या वेळेस आपल्याकडनं जी चूक झालेली होती ती चूक पुन्हा करतो आणि परत एकदा सेम रिझल्ट येतो. सेम रिझल्ट येतो. आणि मग असं जेव्हा जेव्हा वारंवार आपण पूर्वपरीक्षा पास करतो, मुख्य परीक्षा पास करतो, परंतु मुलाखतीमध्ये आपलं सिलेक्शन होत नाही, असं जर वारंवार आपल्या बाबतीत झालं तर याच्याने आपला कॉन्फिडन्स लूज होतो आणि आपण हळूहळू आपल्या टार्गेटपासून लांब जातो. म्हणून प्रत्येक इंटरव्ह्यूनंतर सिलेक्शन झालं तर फार बेटर, आणि नाही झालं तर त्याचं इंट्रोस्पेक्शन हे झालंच पाहिजे. तर इंट्रोस्पेक्शन फॉर 3 थिंग्स. टू इन्क्रीज कॉन्फिडन्स. दुसरं, टू अवॉइड मिस्टेक्स. आपल्याकडनं ज्या टाईमली सिली मिस्टेक्स झाल्या
काही वेळेस काय होतं की सिली मिस्टेक्स आपल्याकडनं होऊन जातात. त्या सगळ्या सिली मिस्टेक्स कोणता होता त्याची आपण यादी बनवली, या नेक्स्ट वेळेला होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेणं म्हणजेच आपला नेक्स्ट वेळेचा परफॉर्मन्स सुधारित होणं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं रिझन जर असेल टू मेक ॲन इंट्रोस्पेक्शन आफ्टर ईच अँड एव्हरी इंटरव्ह्यू इज टू प्रिपेअर बेटर. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याला ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्समध्ये जे मुद्दे अभ्यासक्रमाला लावलेले आहेत हे तुम्हाला अभ्यासक्रमासाठी उपयोगाचे आहेतच, ॲन्युअल परीक्षेसाठी उपयोगाचे आहेतच, त्याबद्दल डाऊट नाही, नो डाऊट. इट इज व्हेरी युजफुल फॉर यू फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर ॲन्युअल एक्झाम. बट रिमेंबर वेल इन युअर माइंड दॅट यू आर द फायनल इयर ग्रॅज्युएट स्टुडंट्स अँड सून incident or opportunity may come in your life where you need to face an interview. तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस व्हावंच लागणार आहे. अँड नाव यू नो इट इन अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड इवन फॉर अ क्लास 4 पोस्ट अ फॉर्मल, तसं पाहायला गेलं केंद्र सरकारने क्लास डीच्या पदासाठी मुलाखती बंद केलेल्या असल्या तरीसुद्धा प्रत्येक एम्प्लॉयर हा फॉर्मल इंटरव्ह्यू घेतच असतो. त्याला त्या गोष्टीला सामोरे जावंच लागतं. आणि हे सगळं सामोरे जात असताना तुम्ही अभ्यासक्रमाच्या तयारी व्यतिरिक्त एक प्रिपरेशन म्हणून या सगळ्या टॉपिककडे पहा असं मला वाटतं. म्हणून इंटरव्ह्यूचे 3 मुद्दे आपण शिकलो, 3 स्टेजेस शिकलो. तिघही स्टेजेस महत्त्वाचे आहेत. पहिली होती बिफोर द इंटरव्ह्यू, त्याचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे. ड्युरिंग द इंटरव्ह्यूमध्ये आपले इटिकेट्स, मॅनर्स, डेकोरम आपण मेंटेन केलेला असला पाहिजे. आणि तिसरं, सिलेक्शन नाही झालं, सपोज इफ यू आर नॉट गेट सिलेक्टेड, यू मिस ॲन ऑपॉर्च्युनिटी बाय 2 or 3 मार्क्स और बाय व्हेरी शॉर्ट एज ऑफ मार्क्स, देन ऑल्सो तुम्ही त्याच्यापेक्षा बाहेर न जाता यू कुड फॉलो द स्टेज ऑफ इंट्रॉस्पेक्शनची स्टेज फॉलो करा. आणि त्याच्याने तुम्हाला ह्या वेळेस जी ऑपॉर्च्युनिटी हुकली त्याच्या नेक्स्ट वेळेला निश्चितच फायदा होईल. म्हणून आफ्टर द इंटरव्ह्यूसुद्धा ही महत्त्वाची स्टेज असते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये साधारणतः जे प्रश्न विचारले जातात मुलाखतीमध्ये, व्हॉट आर द टाईप्स ऑफ दोज क्वेश्चन्स, त्या प्रश्नांचे कोणते प्रकार असतात हे आपण शिकणार आहोत. ओके, Thank you for watching the lecture and thank you. Be in touch with the SM Academy YouTube online teaching learning channel. I request please be continuously in touch with the uploaded videos on this YouTube channel. Thank you very much.